नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. बीएमसी निकाल लागले. भाजपाचे नेता ढोल ढमाके घेऊन उत्सव साजरा करत होते. सगळीकडे गुलालच गुलाल. देवा भाऊ, देवा भाऊ, महादेवा, बस एक ही डंका देवा भाऊचा. मोदींनी सांगितलं पंचायत पासून पार्लमेंट पर्यंत लोकांचा विश्वास. टाळ्याच टाळ्या. ठाकरे बंधू संपले. शिवसेना संपली. अशा सगळ्या हेडलाईन. पण एवढं सुद्धा असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे रात्री झोपतील का, हा प्रश्न आहे. कारण मागच्या 9 वर्षापूर्वीचा भाजपाचा परफॉर्मन्स आणि आजच्या परफॉर्मन्समध्ये फक्त 4 या 5 सीटचा डिफरन्स आहे. जेव्हा की त्यावेळेला ते शिवसेनेसोबत होते. यांनी शिवसेना तोडली, एनसीपी तोडली. पैशाचे महापूर वाहत होते. बाकी सिस्टम्स कशी यूज होत होती याच्यावर बरेच आपण बोललेलो आहोत. बऱ्याच लोकांनी तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील. एवढं असून सुद्धा पूर्ण मुंबईत भाजपाने किती सीट वाढून घेतल्या, तर 4 या 5. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे जर एकच असते, तर बहुतेक हे मायनसमध्ये गेले असते. आता 4-5 वाढलेले आहेत. ते 5-10 कमी झाले असते. ठाकरेला मुंबईने नाकारलं. ना मराठी माणसांनी आजही बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली दिली या निर्णयासोबत. परळ, लालबाग, शिवडी, दादर, वांद्रे पूर्व, विक्रोळी, भांडूप, इंडोशी, महिम, वरळी इथे सगळ्या ठिकाणी जिथे मराठी माणसाचे वर्चस्व आहे तिथे शिवसेना आहे. कुलाबा, पश्चिम वांद्रे, बोरिवली, दहिसर, अंधेरी पश्चिम इथे आहे मराठी मतदाता, पण थोडा उच्चभ्रू आहे. आणि तिथे गुजराती मतदाता सुद्धा जास्त आहेत. त्यामुळे तो बेल्ट बीजेपीला गेला. यात काही हे नाही. पण भारतीय जनता पार्टीने 137 लढून 89 जिंकल्या आणि एकनाथ शिंदेने 29 अशा 118 त्यांच्याकडे आहेत. म्हणजे 114च्या मेजॉरिटीपेक्षा फक्त 4 सीट जास्त. निसटती मेजॉरिटी. अजित पवारांनी पण 4 सोडले आपले त्यांच्याकडे. तर 22 म्हणजे 8 जास्त. पण 227 मध्ये 8 हा फार छोटा नंबर वाटतो. पण एकनाथ शिंदेला एवढं कळलं, की बीजेपी सत्तेत तेव्हाच येऊ शकते जेव्हा मी आहो सोबत. आणि बीजेपीचं स्वप्न स्वतःच्या भरोश्यावर आणि स्वतःचा महापौर असणं. आता एकनाथ शिंदेकडनं डिमांड म्हणजे त्यांच्या लोकांकडनं चालू झालेली आहे, की भाई 2.5 वर्षासाठी महापौर द्या. असेच 2.5 वर्ष मागितले होते उद्धव ठाकरेंनी आणि मग भांडणं झाले. मग यांनी सेना तोडली. तर ती कशी तुटली याची पूर्ण स्क्रिप्ट एकनाथ शिंदेनीच सांगितली सदनाला. तर आता हीच भीती एकनाथ शिंदेला आहे का, की बीजेपी माझी लोक तोडतील स्वतः पूर्णपणे मेजॉरिटी करण्यासाठी? ती भीती आहे का त्यांना? कारण एकनाथ शिंदे आपल्या 29 लोकांना घेऊन ताजच्या लँड्स एंड हॉटेलमध्ये 4 वाजता सगळ्यांना यायला सांगितलं आज आणि सगळे जमा होऊन तिथे त्यांनी पॅक करून टाकले. मेयरचं इलेक्शन होईपर्यंत कोणी कुठे जाणार नाही. 3 दिवस ते तिथेच राहतील. प्रश्न एकनाथ शिंदेला भीती कोणाची? यापेक्षा आपण असं पाहू की पार्टी कोण फोडू शकतं? ज्याच्या हातात अमाप पैसा आहे आणि एजन्सीज आहेत.
पोलीस, इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय, एनआयए, नार्कोटिक्स या सगळ्या एजन्सीचा उपयोग करून ते तुम्हाला तोडू शकतात. कारण शिवसेना तशीच तुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पण तशीच तुटली. आणि सोबत तडका पाहिजे पैशाचा. कारण 50 खोके एकदम ओके, हे कधी-कधी वाटायचं की असंच म्हणतात का? पण या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये बीजेपीच्या आमदारांनीच सांगितलं, की आम्हीच 50 खोक्याच्या चक्करमध्ये तुम्ही आमच्याकडे आलेत. त्यामुळे आता एकनाथ शिंदेला उद्धव ठाकरे म्हणाले, की "भाई वाट पहा, होऊ शकतात आपलाच बसेल." त्यांनी तो एक पिन मारली उद्धव ठाकरेंनी. पण उद्धव ठाकरेंकडे ना इतका पैसा आहे. असला तरी आउट गोइंग नाही आणि एजन्सीचा प्रकोप त्यांच्यावर आहे. ते एजन्सीमुळे त्रस्त आहेत. ते एजन्सीचा उपयोग कसे करतील? ना राज ठाकरे करू शकत. काँग्रेस करोडपती नेत्यांची गरीब पार्टी आहे. तिथेही ते होऊ शकणार नाही. एजन्सी त्यांच्या गांधीपासून तर खालच्या माणसापर्यंत सगळ्यांनाच घेरलेलं आहे. त्यामुळे फक्त उरते भाजप. अजित पवारकडे पण ती ताकद नाही, शरद पवारकडे पण ताकद नाही. कारण तेच एजन्सीच्या रडारवर आहेत सगळे. त्यामुळे फक्त एकच नाव उरतं ते म्हणजे भाजपा. त्याच्याकडे पोलिसही आहे. एजन्सी साऱ्या आहेत. पैसा विचारायलाच नको. तर काय भाजपच्या भीतीमुळे एकनाथ शिंदे आपल्या लोकांना घेऊन ताजमध्ये बसलेत का? काय बार्गेन मोठं करतायत का? त्यांना भीती आहे या प्रेशर टॅक्टिक्स वापरतायत का? काय ताज हे कोप भवन आहे का त्यांच्यासाठी? की मी रागावलोय, मला काहीच तुम्ही देत नाही का? अडीच-अडीच वर्ष महापौर मागायचं. ते नाही मिळालं तर 5 वर्षासाठी स्टँडिंग कमिटीज घ्यायची. फार मोठं स्टँडिंग कमिटी म्हणजे आयटीएमच आहे मोठं. पण शेवटी मुंबईच्या जनतेला याच्यातनं काय मिळेल? जेव्हा मी पाहतो, तेव्हा तेच चेहरे आहेत. जास्त चेहरे बदललेले नाही आहेत. जुनेच नगरसेवक आहेत. पहिले शिवसेनाकडनं होते, आता बीजेपीकडनं आहे. आता त्यावेळेला तिकडे होते, यावेळेला इकडे आहे. इकडले तिकडे, तिकडले इकडे. तोच पत्त्याचा स संच आहे. फक्त पत्ते फेटून इकडे-तिकडे फेटल्या जातात. त्यामुळं कॉर्पोरेशनमध्ये तीच लोकं पुन्हा येणार आहेत. पण वेगवेगळ्या राजनीतिक राजकीय दलांच्या नावावर आणि ते तेच करतील जे मागच्या 25 वर्षापासून ते करत होते. त्यामुळं निवडणुका हा एक सापशिडीसारखा खेळ आहे. खेळायचं, खेळायचं, दमलं की जेवायला जायचं. सोडा. मला त्या पूर्ण प्रोसेसमध्ये काहीही फरक होताना दिसत नाही. 9 वर्ष तर सेना नव्हतीच. 2.5 वर्ष जरी सोडली, तर 9 वर्षापासून तर तिथे फक्त ते कमिशनरच काम करायचं. 9 वर्षात काय दिवे लावले यांनी मागच्या, जे आता लावतील? काहीच नाही. आपल्या रक्ताचं तेल करून त्या दिव्यात टाकायचं आणि त्या दिव्याच्या प्रकाशाने यांच्या तिजोऱ्या प्रकाशित करायच्या. हेच मुंबईकरांचं काम. मुंबई आपली खाली मान घालून काम करते. न थकता, न श्वास घेता. म्हणून मुंबई, मुंबई आहे. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.